नोटाबंदीवरून पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या काँग्रेसनं आज अखेर पातळी सोडली। काँग्रेसच्या 50 कार्यकर्त्यांनी मेरा पंतप्रधान चोर है असा टॅटू गोंधवून घेतला। विशेष म्हणजे देशात लोकशाहीच्या मार्गाने निवडून दिलेल्या सरकारच्या पंतप्रधानांवर अशा प्रकारे टीका काँग्रेस करत असतानाच काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांचे गुणवे गात आहेत। पंतप्रधान मोदींच्या वेगवेगळ्या विधानांवर नंतर आता काँग्रेसने वेगळ्या पद्धतीचं आंदोलन सुरू केलं। आपण बघू शकताय की अनेक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हातावर पंतप्रधान रिश्वतखोर आहे अशा स्वरूपाचे स्लोगन लिहिलेले आहेत। आपल्यासमोर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आहेत। हे करण्याचं औचित्य काय मुळात? आता 50 दिवस पूर्ण होत आहेत म्हणून की काँग्रेस कशा पद्धतीने? दोन गोष्टी आहे, एक नोटबंदीचा प्रश्न आहे आणि दुसरा त्यांच्यावर जो आरोप झालेला आहे लाचखोरीचा तो पण एक विषय आहे। आमचे पार्टीचे उपाध्यक्ष श्री राहुल गांधीजीने एक जाहीर सभामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा डॉक्युमेंट रिलीज केला आणि दाखवला, सगळ्यांना सांगितलं की आमचे पंतप्रधानांनी सहारा आणि बिर्लाकडून एवढे रिश्वत एवढी लाच घेतली। आता या विषयावर पंतप्रधान मौन आहेत, गप्प आहेत, काय बोलत नाही, म्हणजे त्यांची स्वीकृती आहे आणि यामुळे आमचा हा निष्कर्ष आहे की ते रिश्वतखोर आहेत। दुसरा, गेल्या आठवड्यात ते आले होते, आम्ही सगळ्या त्यांच्याकडून जाऊन एक प्रश्न विचारण्याचा एक ठरवला होता, पण आम्हाला त्यांनी हाऊस अरेस्ट केला। तुम्ही आम्हाला बोलू देत नाही, तुम्ही आमचा प्रश्न ऐकत नाही, त्याचा हाच एक मार्ग आहे आमच्याकडे टॅटू करण्याचा। तर यामुळे आम्ही टॅटूचा कार्यक्रम ठेवलेला आहे। मुंबई काँग्रेस आंदोलनाची भूमिका कशी घेईल? कारण की प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांनी सांगितले की महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होणार आहे। 6 तारखेला 6 जानेवारीला ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या आदेशाप्रमाणे मुंबई उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुंबई काँग्रेसतर्फे घेरावचा कार्यक्रम आहे, मोठा मोर्चा असेल आणि त्या मोर्चामध्ये आम्ही जो मागपत्र काँग्रेस पक्षाचा आहे तो मागपत्र तिकडे ठेवणार। नोटबंदीबद्दल लोकांना जो त्रास होत आहे त्रासबद्दल तुम्ही काय करता आणि कधीपर्यंत ते चालू राहील, शासनाला बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे, आणि किती ब्लॅक मनी तुम्हाला मिळाला, किती पैसे बँकमध्ये आले आणि कुठल्या प्रकारची तुमची तयारी होती आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला जो एक नुकसान झालेला आहे नोटबंदीमुळे त्यावर आम्ही एक प्रश्न विचारणार। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश सह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।